मामांच्या दर्शनाला आलो। बाळमामांच्या ठिकाणी इथं लोकरेवाडी एक तीर्थक्षेत्र म्हणून असा घोषित होण्याचा संभव आहे। तर याच्यामध्ये आदमापूरचं जे बाळमामा तिथं आहे ते ठाणकं आहे आणि त्याच्यातलं हे 2 नंबर ठाणकं असं वाटतं, कारण इतकं सुंदर परिसराने मोठ्या मोठ्या मूर्ती बसवलीत। बघितल्यानंतर इतकं मन भरून आलं की चोबाजून जर बघितलं तर राहण्याची उत्तम सोय, पाण्याची स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता, टापटीप झाडी झोपं सगळे लावून इथं वृंदावनासारखं एकदम इथं लोकरेवाडीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। आता लोकरेवाडीमध्ये कधी जावा, बाळमामाचं दर्शन घ्या आणि आनंद लुटा आपल्या जीवनाचा। आपलं हे लोकरेवाडीचे श्री सद्गुरू संत बाळमामा मंदिर हे म्हणजे कसं, म्हणजे तुम्ही कुठल्या ह्यानं स्थापन केलं, या मामापासून तुम्हाला काय जाणवलं आणि तुम्ही यात भाग घेऊन तुम्ही श्री सद्गुरू संत बाळमामा म्हणजे तुम्हाला म्हणजे नेमकं कसं कळालं? ते आपण मेंढरात असलेल्यामुळं तिथे पोट कारभारी म्हणून किंवा मेंढरात पूजा केलेल्यामुळं ते आपल्याला थोडंफार त्याचं म्हणजे अनुभव येत गेला आणि अनुभव येत गेलेल्यामुळं ते आपल्या डोसक्यात बसलं की मिनी आदमापूर म्हणून करायचं। म्हणजे लोकरेवाडीत आपले एक मिनी आदमापूर करायचं हे तुमच्या डोक्यात बसलं। बर, हे मंदिर म्हणजे बऱ्याच कष्टातनं, लोकांच्या निधीतनं, देणगीतनं, तुमच्या कष्टातनं उभारलं। बर, आता इथं भाविक भक्त म्हणजे भरपूर येतात। हो, येतात, भरपूर येतात। कर्नाटक इकडे बीडकडली येते, ते कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पंढरपूर, बऱ्याच लांबून लोक इथे येते। ती आता एक 5-7 जिल्हे जी माणसं इथं शेवीला जायती। आता हे बादची आहे ती, पुन्हा शंकराचार्यांच्यातनं अभिषेक होतो, त्यावेळेला हे बाजूचे 1000-1100 लिटर दूध आणते ती शिखरला अभिषेकला। गिरडी सभापती ती तिने 1000-1100 लिटर दूध आणते ती। त्यात आलकुडचे तिने 500 लिटर आणलं। एक 2-2.5 हजार लिटरचा शिखरला वर्षात एकदा अभिषेक होतो 5 वर्ष झालं। प्रत्येक शिखरला शिड्या फिरत्या केलेल्या आहे त्या, ती शेवेत शिड्या बिड्या झालेल्या आहे त्या लोकांच्या। इथं शेवेत लोकांनी कामं घेऊन केली। इथं ग्रामपंचायतीने तर लय आडवं लावलं, तिथं काय हे झालं नाही ते कोरोनाच्या काळात। हो, त्यावेळेला वडगावचे संजय दादा म्हणून आहे तिने आपल्याला बऱ्यापैकी सहकार्य केलं। बाकी मग आमदार खासदारांचं झालं। हे मंदिर उभारत असताना मामांना फार त्रास झाला, लोकांना फार अडचणीत आणलं, 15-16 पण या मामांच्या मुळे हे मंदिर म्हणजे अगदी चांगल्या कष्टातनं। इथं ग्रामपंचायतीला देवस्थान अजून नोंद नाही, म्हणजे नाही महाराष्ट्र शासनाचं इथे काय आठाने आलेलं नाही। हे जनतेने जी कोणी ₹2 दिलेला आहे त्याच्या ह्याच्यातनं ही देवळ झालेला आहे। लोकांनी काय फरक पडून काय अडचणीला काय त्रास असलेल्याला क्लिअर होऊन झालेला आहे। म्हणजे ज्यांना अनुभव येईल अशा लोकांनी आपले यथाशक्ती जे आपल्या हातभार लावतील त्या कष्टानं आणि श्री सद्गुरू बाळमामांच्या कृपाशीर्वादानं हे मंदिर उभा राहिलेलं आहे। बरोबर। मी खाली मंदिराच्या खालच्या बाजूला गेलो तळामध्ये, तर तिथं पंढरपूरचे जे विठ्ठल मंदिर आहे ना, तर गाडगे महाराज, आपलं गाडगे महाराजचा मठ आहे, तर आपल्या केकडे महाराजचा, तर तशा पद्धतीने पुतळे आज देवीचे सगळे बसवले। तर ते कसं काय नियोजन केलं? ती शक्तीपीठ केलेलं आहे। ते आम्ही करताना काय केलं, आपल्या महाराष्ट्रातलं 4 हे असतात, 3.5 शक्तीपीठ आहे ती। 3.5 पीठापैकी तिथलं ती 4 धाम केलेत। एका धामचं 1 शक्तीपीठ आहे। ते एका शक्तीपीठ 27 चरण असते, ती 27 चोक 108 अशी वर 108 पिंडी तयार करून गाईच्या कासातनं पाणी घालवलं तिकडं। ते घालवलं ते माणसाने पाप पुण्य केलेलं धुवून निघण्यासाठी 108 पिंडीच्या पाण्यानं तीर्थ घेतलं। आंघोळी लेडीज वाहिली, जेंट्स वाहिली करायचा ती पॉईंट आहे, तिथं खाली जात। मग 108 पिंडी तयार केलेल्यामुळे 108 शक्तीपीठ बी ती देवीचे बी तयार केले त्या। हे अजून कुठं कोणी केलं नाही, पण ते आपल्याला एक देवानं आपल्याला जाणवायचं, सारखं असं झोपलं की असं समोर यायचं जाणवायचं। तर त्यावेळेला म्हणून ते आपल्या स्वतः बुद्धीने तयार केले, कुठल्या लिखाणमध्ये नाही काय नाही, आपलं शिक्षण नसल्यामुळं। नवरात्री उत्सव निमित्त काय काय तिथं ही जी कार्यक्रम आहे भजनीवाले पूर्ण 10-11 दिवस असतोच। तर यात वडगावचे जगदादा, पोपटभाऊ, येनाई बापू, डोंगसे दिनकराबा,
हे चिंचणीचे एक चौघं पाच जण आहेत, मोहन महाराज, हनुमंत महाराज, हे बाकीची गँग आहे नाही शे मिळूनच पार पाडते बाहेरले लोक आहेत आता जी भजनाला आले ती शे फिरी सेवेसाठी येते ती जाताना एखादा आम्ही एक नारळ तेवढा आम्ही देत असतोय. त्यातनं काय असेल ते आपल्या इच्छेनं काय आपलं देव वाटेल तेवढे देऊन काटकसर करत करत असं आपलं कार्यक्रम बी व्हावं वाटते आणि देवळ बी व्हावं वाटते. आमुष्याला इथे काय नाही, प्रत्येक पौर्णिमेला एक 35-40 ओवीचा तापा येतो इथं शेवीस. प्रत्येक पौर्णिमेला इथं माळवण आमुष्याला जत्रा भरवली, तिच्या बरोबरीत कुठं बसाय ना म्हणून आम्ही पौर्णिमेला जत्रा भरवली. ती प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रम करायचा. प्रसादाचं नियोजन बी सुंदर आहे. महाप्रसाद तिने प्रत्येक ह्याला पौर्णिमेला नाही प्रत्येक दररोज डेली रविवार, गुरुवार, मंगळवार जनता आलेल्याला फुल प्रसादच असतो. आमुषा पौर्णिमेला 4-4, 5-5 वर्ष झालं जे जेवण घालणार आहे ती फिक्स आणून घालते तीच. आचार्य जे ती काय मोठ्या जेवणाला शेवेला येते ती सेवा करून जाते, मला काय रुपये द्यायला लागत नाही. हे ते 70-80 माणसं शेवेला येते. पुजारी प्रत्येक देवळात 2-2 पुजारी आहे ती. प्रत्येक देवळात रोज गरम पाणी गेलं पाहिजे, गार पाणी गेलं पाहिजे, अशी पूजेला सुद्धा हाईच त्याचं नाही. कुठल्या गोष्टीनं म्हणजे त्याची हालगरज केली नाही ना, म्हणजे आपल्याला देवानं बुद्धी दिली ती करत राहायचं. तर आपण हे माऊलींच्या मामांच्या दर्शनाला आलो. बाळमामांच्या ठिकाणी इथं लोकरेवाडी एक तीर्थक्षेत्र म्हणून असा घोषित होण्याचा संभव आहे. तर याच्यामध्ये आदमापूरचं जे बाळमामा तिथं आहे ते ठाणकं आहे आणि त्याच्यातलं हे 2 नंबर ठाणकं असं वाटतं, कारण इतकं सुंदर परिसराने मोठ्या मोठ्या मूर्ती बसवलीत. बघितल्यानंतर इतकं मन भरून आलं की चोबाजून जर बघितलं तर राहण्याची उत्तम सोय, पाण्याची स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता, टापटीप, झाडी झुडपं सगळे लावून इथं वृंदावनासारखं एकदम इथं लोकरेवाडीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता लोकरेवाडीमध्ये कधी जावा, बाळमामाचं दर्शन घ्या आणि आनंद लुटा आपल्या जीवनाचा. जय बाळमामा, जय बाळमामा. बालाजी मंदिर हां, तिथं ध्यानस्थ मंदिर म्हणून केलंय. महिना 2 महिने सूर्यचंद्र दिसला नाही पाहिजे. आपण खास राहण्यासाठी, थांबण्यासाठी, आपल्याला स्वतःला निवांत, विश्रांती घेण्यासाठी, स्वतःला निवांत ध्यान साधना महिना 2-2 महिने वरच यायचं नाही. सगळं बंदच करायचं. कशासाठी वापर बालाजीला जाऊन तिथनं मूर्ती आणली, बालाजीला नेऊन ज्योत मूर्त्या हे सगळं आणलं. तिथनं 100-150 माणूस म्हणा. पुन्हा कोल्हापूरला नेले, कोल्हापूरमधनं अभिषेक घालून मग इकडं आणल्या. त्या टायमाला ही होतीच बाईने लय नॅट लावून हे केलं. म्हणजे अति कष्टात प्रत्येक ठिकाणी आम्ही सर्टिफिकेट आणलेलं आहे. आदमापूरला मूर्त्या भेट देऊन आणताना त्यांच्याकडनं सर्टिफिकेट आणले ग्रामपंचायतीचं मूर्ती स्थापनाला. पुन्हा गारगोटीमधल्या समाधीची मूर्ती घेतली म्हणून त्यांचं सर्टिफिकेट आहे. मेन आकुळ गाव आहे मामांचं, त्या गावचं सर्टिफिकेट मी आणलं आहे. शेतं महादेवाची पिंड आहे तर दंडोबाई डोंगराचं त्यांच्याकडनं सर्टिफिकेट मी आणलेलं आहे. हाय असं मूर्त्या बसवून तिथनं ज्योत आणि मूर्त्या पूजा करून आणलेलं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. पुन्हा अष्टविनायक आहे रेणावी गणपती मंदिरात, तिथं मला ते पसंती पडलं आणि मला त्या नियोजनावर करायचं चालू केलं मी. तर त्याच्या ह्याच्यावर तर त्यांच्याकडनं त्या देवस्थानात सर्टिफिकेट आणि मूर्ती तिथनं ज्योत ते पिटवूनच आणली, चालवत आणली. हाय असं आणलेलं नाही, माझ्याकडे पुरावा जाईल. दत्ताचं मंदिर आहे तर तिथं मी त्या औदमपूरमधनं त्यांच्याकडनं सर्टिफिकेट आणले मी. त्यांच्या तृष्टीचंच आणलेलं आहे आणि पुजाऱ्यांचं नावं टाकून त्यांच्याकडनं ज्योत पिटवूनच आणले. हाय असं अंदाजावर काही केलं नाही कुठं. त्या ठिकाणाचं पावित्र आता खंडोबाच्या मूर्त्या वर खंडोबाचं आहे तर बालाजी मंदिरला आता तिथं प्रशासन बसले तर तिथला आमदार खासदार घालून त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घेऊन ठेवले. आता तारीख टाकून मूर्ती आणायची. सगळं तयार आहे आधी. बालाजीला आम्हाला लई ॲप केलं, काही मिळालं नाही. आता पुण्याच्या बालाजीमधनं तर आणावं म्हणतो, सर्टिफिकेट आणावं असं डोसक्यात आहे. बाळमामाचं भक्ती केली आणि पहिल्यापासून सुरुवात कशी वाटली? पहिल्यांदा तुम्हाला कसं वाटलं की बाळमामाची भक्ती केलीच पाहिजे? बाळमामाची भक्ती म्हणजे मी शिर्डीच्या जे 4-5 वाऱ्यात चालत केल्या. मी आदमापूरला बरेच वेळा म्हणजे महिन्याच्या 5 वाऱ्या, माझ्या एक 12 वर्षाचा माझा एक तप झाला, महिन्या 5 वाऱ्या झाल्या. वर्षात एकदा चालत जायचं.
मेंढरात गेलं तर कधी त्याचा विचार करायचा. पुन्हा मग काय नाही दमादमाने इथं मला पाया टाकताना सुद्धा की अपायवाडीला कवल आला नाही. मी 1 वर्ष थांबलो. मनेराजोरी देवळात 1 वर्ष काढलं. मारुती मंदिरात काढलं 6 महिने आणि पुन्हा इथं चालू केलं पाया टाकून. तिथं मला कवल आल्यावर कौल आला कवल आल्यावर आणि याच ठिकाणी मंदिर किती वर्षापासून बांधलंय? तसं आता बरेच झालं पण लॉकडाऊनपासून जरा 4-5 वर्षात बऱ्यापैकी झालं. हा या 4-5 वर्षात का नाही प्रसिद्धी भरपूर झाली. पहिल्यापासून ज्या टायमाला आमची पाल होती त्या टायमाला आली. त्या टायमाला नुसता पुटू होता. त्यावेळी पाया सुद्धा नव्हता. हो इकडे बघा सुरुवात अशी इथं टेकड होतं. उंची 1 टेकड. तर मामांचा डिजिटल फोटो लावून मामा पूजा करत होतं. मी 1 वर्ष काही सुद्धा नव्हतं. मी 1 वर्ष काही नव्हतं त्यावेळीपासून आम्ही 1 सुरुवातीपासून वर्ष मी कट उन्हात काढले. हा पण कार्यक्रम व्हावा एवढं डोसक्यात बस असतं. बस बस दुसरं लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं पहिल्यापासून. पर त्याला काय नाही आम्ही काहीतरी असं मनात बोयला करत बसत काटकसर होतो करत आपलं म्हणजे जागा अपुरे. आता ती बालाजी मंदिरातल्या मूर्त्या बिरत्या तिथनं बालाजी मधल्या बनवताना राजस्थानवाल्याला यायचं 5,500 तिकीट इमानाची दिली. यायची 5,500. तिथली करेक्ट माप घ्यायला लावली ते हिशोबावर बनवले द्या. तुम्ही आता तिथले बघितले की नाही कोणा बालाजी मंदिरातल्या ते बघितलं उभ्या केले त्या करेक्ट 5 इंच उंची कमी केल्या. पुन्हा खाली ध्यानस्थ मंदिर आहे स्थळघरात केलंय. हा त्याला सगळं जे बालाजी जे खरं वावरातनं निघालेला तो तप करत कसा बसला. बालाजी खरं रूप त्या टायमाला दावलं. खंडोबाचं कसं रूप दावलं मेंढरं आणि जिवंत झालेली त्यावेळेला खंडोबाचं रूप कळलं तसा ते केलंय खाली पॉईंट. मेंढरं ती बैलाच त्याला तुम्ही बालाजीची भानोबाईची ती मूर्ती तयार आहे. तशीच तिरुपती बालाजीची मूर्ती आहे वावरातनं निघालेली. वावरातनं 7 फुटाची मूर्ती करेक्ट केल्या. महालक्ष्मीनं गाईच्या रूपात काढलेली गाय केल्या 5 फुटाची. तिथं वावरावर दूध सोडायला लागलेली. पाण्यात आपण सूर्यचंद्र बघायचं नाही असं एक तिथं ते झोपण्यासाठी ही केलेलं आहे. पहिल्यांदा 4-5 दिवस खाल्लं तर संडास बाथरूमसाठी आतल्या आत बाथरूम हे तयार आहे जरी आपल्याला हे झालं. दुसरी गोष्ट पुन्हा गिरणादी बसण्यासाठी पाण्याचा कोंड बिन आतल्या आतच आहे. ते तुम्हाला बघता येईल. आता गरम पाणी आणि गार पाणी दोन्हीचा तिथं ते तयार केलेलं आहे. वर PUP BUP करून सगळं तयार आहे. फार कष्ट खाल्ले करत असताना की मंदिरात गेलो शा गोरगरिबाला आपलं दमादमानं कामातनी ही करत करत ती करून घेतलेलं आहे. कलाकार बाहेर जे बकराचं हे लावलंय मस्त आणि पितळी मूर्ती आहे ना. त्या आदमापुरात पितळाचा मूर्तान आणि कुत्रा हाय तिथं आहे ना. तर ते ते सगळे कुत्र्याचं नाव भीमा कुत्रा म्हणून नाव आहे. हा बाळूमामाच्या कुत्र्याचं नाव भीमा कुत्रा नाव आहे. हो ते म्हणून तिथं आदमापुरात तिने कुत्राने ते बनवलं होतं म्हणताना तसंच बनवलंय. फक्त त्यांचं आपण समाधीच्या जाग्याला महादेवाची पिंड बसवली साईडला कड्याला इटर रुक्माईच्या जाग्याला समाधीची. तिथली काय बरोबरीत कुठं गुस्सा नाही. बाकी सगळं फोटो किंवा काय जे असेल तिथं ते सगळं करेक्ट इथं केलं आहे मी. आदल्या गाभाऱ्याची मापं वरली मापं मूर्तीची मापं मूर्तीची 2.5 इंच उंची कमी आहे. हे शिखर करेक्ट घेतलेलं आहे. त्या शिखराला जेवढ्या मूर्त्या आहेत तेवढ्या इथं असणारच. त्याच्यापेक्षा 1 फूटच उंची कमी आहे. फक्त डेऱ्यात आम्ही थोडं जरा मूर्ती 172 मूर्ती आहे त्यात. काय केलंय तर मी तिथे जरा व्हायची थोडी शिखर जरा वाढवलं 2-2 फूट असं 2 फूट असं 2 जरा थोडं जाड दिसतं. तुम्ही आता बाळूमाची एवढे सगळे भक्त भरपूर आता जास्त झाले तर आणखी काही नवीन भक्तांना बाकी माझ्या सल्ल्यानं की बाळूमाची आता 107 बाळूमाची 107 फूट आता मूर्ती बनवायची चालू आहे. ती पलीकडली आहे ती शंकर मंदिरला. हां आता महादेवाची पिंड आहे 25 फुटाची त्याच्यावर 41 फुटाची मूर्ती होणार. टोटल 107 फुटाची मूर्ती होणार. टोटल 116 फुटाचं टार्गेट आहे नागाया फडी सकट बाळूमाची. हां ती शिर्डूनच्या टोल नाक्यावरनं सर्वे केला आहे. ती आरेवाडी नागेशपाटा याचा सर्वे झालेला आहे दुर्बिणीनं. 100 किलोमीटरवरलं दिसणाऱ्या दुर्बिणीनं त्याचा सर्वे केला आहे. हो दंडोबाई डोंगर वरलं त्या ह्याच्यातनं डोंगरावरनी असा केला आहे 8-10 ठिकाणी. 1 दिवस घालवला आहे त्यात. कोल्हापूरची जी आपल्याला आली ती सेवेसाठी पाटबंधार खात्याची मुजनी साहेब त्यांच्या हातनं तेवढा ती सर्वे करून घेतला होता. आपण शिखर दिसतात का कुठं काय होते बघून असं करून केलं तरी
आता त्याला एक 5-6 महिने लागेल. ते एक डोसक्यात आहे तेवढी मूर्ती झाली की आपल्या हातनं पूर्ण झालं बऱ्यापैकी. आणि पारायण चालू असते. एवढ्या कष्टातून मामाने हे बाळमामाचं मंदिर उभारलं. धन्यवाद मामा, धन्यवाद. 5 वर्ष झाले पारायण चालू आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. आणि पारायणला सर्व कीर्तन, भजन, पूजन, प्रवचन आणि रानू मालक हरिपाठ असतो. रानू मालक प्रत्येक वर्षी हजर असतात इथं. वास्कर महाराज आणि शंकराचार्य वर्षानं फिक्सच आहेत. शंकराचार्य येणार, वास्कर महाराज वर्षाने. आता त्यांच्याकडनं टायमिंग काढून घेतो आम्ही. वास्कर महाराजांचं त्यांचं टायमिंग असेल त्या टायमिंगवर आमचं इथं परविजन इथं थोडंफार गावानं पण करायला होतोच आम्ही. 1-2 तास वर्षातनं आता त्यांचं हे ताई आहेच सकार. हो, सकार आहेच. पुन्हा या बाकीयांचं सगळ्यांचं जे आहे इथं सगळ्यांच्या सहकार्याने इथं पारायण हे त्यांची तीच पार पाडते. कुठल्या गोष्टीनं कधी काय अडचणी तर काय अजून तर आली नाही. मोर काय असेल ते असेल.
श्री सद्गुरू बाळूमामाच्या चरणी तुम्हा सर्व संतांच्या चरणी ठेवून सेवेला पूर्ण